विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण बोलतो आहोत विभावरी देशपांडेशी. विभावरी, आता जे तीनही चित्रपट तुझे आले म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी, नटरंग आणि बालगंधर्व, तीनही पुरुष प्रधान चित्रपट होते आणि त्याच्यामध्ये तू एकाच टाईपच्या थोड्याशा फरकानं जर आपण बघितलं तर त्या भूमिका आहेत. काय सांगशील म्हणजे आता मला काय म्हणायचं? नाही, खूप अगदी साहजिक आहे हा प्रश्न मनात येणं. अगदी जर खोलात जाऊन विचार केला तर नुसतं वरकरणी पाहिलं तर खूप एका लुकच्या आणि मी तिन्ही चित्रपटात एकसारखी दिसते हे आहे. पण जर थोडं खोल जाऊन बघितलं तर प्रत्येक कॅरेक्टरची ॲटिट्यूड, प्रत्येक कॅरेक्टर ज्या पद्धतीने हँडल केले गेले ती खूप वेगळी आहे. मग हरिश्चंद्राची फॅक्टरीचा पूर्ण जॉनरच वेगळा आहे. ती सरस्वती ही व्यक्तिरेखा अगदी वेगळी आहे. अशी कुठे असते स्त्री मुळात, इथपासून प्रश्न लोकांना पडले. इतकी वेगळी कॅरेक्टर आहे ती. नटरंगमध्ये अगदी ग्रामीण बाज आहे, ती सिच्युएशन वेगळी आहे, त्या अभिनयाची शैली आणि पूर्ण सिनेमाची ट्रीटमेंट अत्यंत वेगळी आहे. आणि बालगंधर्व आणखीन एक वेगळा एपिक पद्धतीचा सिनेमा आहे. कसं असतं की एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, जी गोष्ट मला आवडते की या तिन्ही चित्रपटांमध्ये अभिनय क्षमतेची आवश्यकता आहे हे दिसून येतं आणि त्यामुळे ते डोळ्यासमोर ठेवून मला विचारलं गेलंय आणि मी कास्ट झाली आहे. तर मुळात मला ही गोष्ट खूप चांगली वाटते. नटरंग बद्दल सांगा, कारण नटरंग हा सुद्धा एक वेगळ्या धाटणीचा आणि रेकॉर्ड ब्रेक करणारा अशा पद्धतीचा चित्रपट होता. गाण्याने तर खूप धमाल केली त्याच्या, पण तरी सुद्धा त्याच्यामधल्या ऍक्टिंग जी काय होती म्हणजे अतुल कुलकर्णी असतील किंवा किशोर कदम असतील किंवा तुम्ही सगळ्यांनीच धमाल केली होती. म्हणजे ते प्रोडक्ट बघतानाच खूप काही वेगळं आहे आणि लोकांनी त्याला खूप एन्जॉय केलं. नटरंगच्या बाबतीमधल्या काय आठवणी आहेत ज्या आपण शेअर करू शकतो? कसं आहे ना, मुळात खूप कंटेंट आहे. मुळात कादंबरीमध्येच खूप पोटेन्शियल आहे. एका कलाकाराची वेदना, एका कलाकाराचा ध्यास, एका कलाकाराची पॅशन आणि ती पॅशन तशी परिस्थिती नसताना फॉलो केलेली पॅशन आणि मग नशिबाने त्याच्याबरोबर काय काय खेळ खेळले असा तो सगळा ग्राफ आहे. आणि त्याचे उत्तम स्क्रीन प्ले लेवलला खूप चांगलं काम झालं त्याच्यावरती. त्यामुळे रवीनी जेव्हा मला ह्याच्याविषयी सांगितलं, रवी जाधवनी, तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की हे काहीतरी विशेष स्ट्रायकिंग आहे. तेव्हा रोलची लेंथ वगैरे अशी गोष्ट माझ्या मनात आली नाही. कारण मला तो खूप चॅलेंजिंग कशासाठी वाटलं की जेव्हा तुमच्याकडे बोलायला वाक्य असतात ना, तेव्हा तुमचं निम्म काम होऊन गेलेलं असतं. उत्तम लिहिलेले संवाद जेव्हा असतात तेव्हा तुमच्याकडे तुम्ही तेवढे नीट बोललेत तरी काम होऊन जातं. पण ह्याच्यामधल्या माझ्या भूमिकेला संवादच नाहीये. संपूर्ण सिनेमात ती काही बोलतच नाही आणि शेवटचा जो एक सीन आहे ज्याच्यामध्ये ती सगळी भडास काढते. तर न बोलता व्यक्त होणं हा एका अभिनेत्रीसाठी किंवा अभिनेत्यासाठी खूप मोठा चॅलेंज आहे. तू पुण्यातली आहेस, मला तुझ्या बॅकग्राऊंडविषयी फारसं माहित नाही, पण जो ग्रामीण बाळ म्हणजे तुला बघताना लुक वाईज तर नाहीच वाटत, पण ऍक्च्युअल ऍक्टिंगमध्येही कुठेही हे वाटत नाही. ती ऍक्च्युअल ग्रामीण भागातली ग्रामीण ठसक्याची जी बाई असते आणि ती सोशिक आणि सहनशील, तो मग सगळ्यात अवघड. मला अतुल नेहमी अतुल मला म्हणायचं की तुझ्यासाठी हा सगळ्यात मोठा चॅलेंज असेल ना की नवरा बोलतोय आणि ही ऐकून घेते. नाही, कसं असतं, मला नेहमी वाटतं की तुम्हाला त्या कुठल्याही कॅरेक्टरची मानसिकता समजणं आवश्यक असतं. की ती जर अशी रिॲक्ट होत असेल तर ती का अशी रिॲक्ट होते, तिची असहाय्यता काय आहे, तिचं म्हणणं काय आहे. तुम्हाला एकदा ती मानसिकता सापडली ना की त्या मानसिकतेशी जोडणारा एखादा धागा तुम्हाला तुमच्या आत सापडतो. परिस्थिती तुमची अत्यंत वेगळी असते. म्हणजे मी कधीच माझ्यावर कधी अत्याचार नवऱ्याने केलेला नाही, मी कधी सहन केलेलं नाही. त्यामुळे इतकं वन टू वन नसलं तरी कुठेतरी तुम्ही असहाय्य झालेला असता आयुष्यात, कुठेतरी तुम्हाला दुःख झालेलं असतं. ते कुठेतरी तुम्हाला धागा सापडला की मग ह्या तो पेहराव किंवा ती भाषा, हालचाली, हे तुम्ही ऑब्झर्वेशननी काही गोष्टी हे करता. पण मुळात तुम्हाला
ती मानसिकता समजणं आवश्यक असतं आणि मी सतत तो प्रयत्न आणि म्हणून ते कॅरेक्टर समजवून हे जे काही कारण नाहीतर नुसते हातवारे हावभाव मग ती मॉकरी होते. नक्कल करण्यात काही अर्थ नसतो. आता हे सगळं तू पुण्यातून करते आहेस, म्हणजे पुण्यातून अपडाऊन आणि मग तिथून येऊन शूटिंगच्या तारखा आणि हे सगळं आणि प्लस कुटुंब, हे सगळी तारेवरची कसरत करते आहेस. कसा रिस्पॉन्स असतो? दमछाक निश्चितच होते, पण तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज कुठेतरी ठरवून घ्यायला लागतात की मी 20 दिवस महिन्यातले शूटिंग नाही करणार, मग त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला सोडून द्याव्या लागतात. कारण माझी मुलगी लहान आहे, तिच्याकडे पाहणं हे माझ्यासाठी आजही तितकंच महत्वाचं आहे. आणि या सगळ्यातनं कुठेतरी तुम्हाला मार्ग तुमचा निघतो. सोडून दिलेल्या गोष्टींचं कधी कधी दुःखही होतं, पण ऍज अगेन्स्ट दॅट तुम्ही ज्यासाठी त्या सोडल्यात तो आनंदही मोठा असतो. नटरंगमधला आणखीन एक सीन आहे माझ्याकडे, आपण तो बघूया आणि त्यानंतर थोड्याशा गप्पा मारू. नटरंग. दारके दारके हे दारके कुठे आहे? 2 वेळच्या अन्नासाठी लोकांचं हुंबर झिजवते ती, कारण राजाला काळजी वेगळ्याच राज्याची. सुंदर. हे जे सगळे चित्रपट होते, हरिश्चंद्राची फॅक्टरी, नटरंग, बालगंधर्व, कसा रिस्पॉन्स आहे का? म्हणजे मी वैयक्तिक अभिनेत्री म्हणून तुला विचारतो की तुम्ही जेव्हा येता जाता लोकल्सने जात असाल किंवा ट्रॅव्हल करत असाल, पब्लिकमधून ज्या वेळेला जाता त्यावेळेला कसा काय प्रतिक्रिया, त्याच्या काहीतरी आठवणी असतील? नाही, एकतर तिन्ही चित्रपट खूप चांगले चाललेत, खूप चांगले बघितलेत, त्या लोकांनी खूप बघितले. त्यामुळे माझ्या बाबतीत असं होतं की मी प्रत्यक्षात अर्थातच खूप वेगळी दिसते. त्यामुळे एक क्षणभर ही आहे का? मला आता परवा जिममध्ये मला एक बाई भेटली आणि ती म्हणली, यू रिझेंबल दॅट वुमन फ्रॉम नटरंग सो मच. म्हणलं रिली, दॅट इज मी. पण आश्चर्य खूप वाटतं. म्हणजे मला आठवतं की माझ्या अगदी स्पेसिफिकली माझ्या बाबतीत असं झालं की एक मागच्या वर्षी नंदू धुरंदरांनी एक कॅलेंडर केलं होतं मराठी अभिनेत्री, सगळ्या मराठीतल्या, बरोबर. तर त्याच्यामध्ये त्यांनी एकदम वेगळा लुक मला दिला होता. म्हणजे डेनिमचं लेदरचं जॅकेट, डेनिम आणि असं बाईकवर बसले वगैरे. तर माझ्या एका मित्राने असं विचारलं, मित्राच्या आईने विचारलं की अरे ही खरी अशी आहे का ती खरी तशी आहे? म्हणलं ती कॉम्बिनेशन आहे याचं आणि त्याचं. विभावरी बरोबर आपण गप्पा मारतो आहोत सिनेकट्टा या आपल्या कार्यक्रमामध्ये, उत्तरार्ध येणाऱ्या कार्यक्रमाचा. पण त्याच्या अगोदर घेतो एक छोटीशी विश्रांती.